महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संतापाचा स्फोट. मोहिते वडगाव कार्यालयावर धडक मोर्चा. 8 तास वीज न दिल्यास शुक्रवारी टाळी ठोकणार. श्रीदास होनमाने यांचा एल्गार. स्मार्ट मीटरसह महावितरणाच्या मनमानी विरोधात शेतकरी रस्त्यावर. शेतीला अत्यल्प आणि विस्कळीत वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना अक्षरशः वेठीस धरणाऱ्या महावितरणाच्या कारभाराविरोधात आज मोहिते वडगाव येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. समस्त शेतकरी, वीज ग्राहक आणि नागरिकांच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला असून महावितरण प्रशासनाविरोधातील तीव्र नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक प्राध्यापक श्रीदास होनमाने, संघर्ष समितीचे निमंत्रक व रणसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट दीपक लाड, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाल आणि माजी सरपंच विजय मोहिते यांनी केले. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, हक्काची वीज द्या. मोर्चा दरम्यान बोलताना प्राध्यापक श्रीदास होनमाने यांनी महावितरणाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केलाय. पाणी असूनही वीज नसल्याने पिके करपत आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, मात्र महावितरणाला त्याचं काहीच सोयरसुतक नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. वीज कायद्यातील तरतुदींचा संदर्भ देत त्यांनी कृषी ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाचा पर्दाफाश केलाय. सक्तीच्या स्मार्ट मीटर योजनेवरही त्यांनी जोरदार आक्षेप घेत स्मार्ट मीटरच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबली पाहिजे अशी मागणी केली. 5 प्रमुख मागण्यांवर शेतकरी आक्रमक आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी महावितरणासमोर 5 प्रमुख मागण्या ठेवल्या. दिवसा किमान 8 तास वीज पुरवठा करावा, ग्राहकांची होणारी पिळवणूक आणि अन्याय तात्काळ थांबवावा, सक्तीचे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द करावा, कृषी पंप धारकांना दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा, प्रलंबित शेतीपंप वीज जोडण्या तातडीने सुरू कराव्यात, पाणी आहे पण वीज नाही मग शेती कशी करायची, महावितरणाची मनमानी बंद झालीच पाहिजे, शेतकरी विरोधी धोरणे हद्दपार करा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चातील तीव्र संताप आणि संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर महावितरणाच्या अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत येत्या गुरुवारपासून शेतीसाठी 8 तासांचा नियमित वीज पुरवठा करण्यात येईल असे जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांनी या आश्वासनांवर अंधविश्वास न दाखवता प्रशासनाला अंतिम इशारा दिला. आश्वासन पाळा अन्यथा कार्यालयाला टाळे. गुरुवारपर्यंत 8 तासांचा सुरळीत वीज पुरवठा सुरू झाला नाही तर शुक्रवारी महावितरण कार्यालयाला टाळी ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा संघर्ष समिती आणि शेतकरी संघटनांनी दिला. महावितरणाच्या विरोधातील हा उग्र संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून प्रशासनाने दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात उतरते की शेतकऱ्यांचा संताप आणखी भडकतो याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. नाही कुणाच्या बापाची, लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. शेतकऱ्याला दिवसा 8 तास लाईट मिळालीच पाहिजे. शेतकऱ्याला दिवसा 8 तास लाईट मिळालीच पाहिजे. स्मार्ट मीटर विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. स्मार्ट मीटर काढून टाकलीच पाहिजे ती. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. लाईट आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.